कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण राजपूत आणि औरंगजेब यांचे राजपूतविषयक धोरण औरंगजेबाचं कशा पद्धतीनं होतं आणि हे धोरण तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1659 ते 1679च्या कालखंडामध्ये 20 वर्षाच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं एक राजकारण होतं हे समजून घेतलं. तर त्यानंतर औरंगजेब आणि राजपुताचं जे संबंध समजून घेत असताना तत्कालीन स्थितीमध्ये जे राजपूत म्हणजेच राजस्थानमधले जे मारवाड, मेवाड जे प्रतिष्ठित असे राजघराणे होते, त्यामधील मारवाडचे जे शासक होते, त्या शासकामध्ये जसवंत सिंह हे प्रमुख असं राजवंश तत्कालीन स्थितीमध्ये होते आणि हे मुघलांच्या सेवेमध्येच म्हणजे मुघलांच्या दरबारामध्ये एक सरदार सामंत म्हणून नावारूपाला आले होते. तर इसवी सन 1678 या जसवंत सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर उत्तराधिकाऱ्याची समस्या निर्माण झाली आणि जसं मुघलांच्या काळामध्ये उत्तराधिकाऱ्याची परंपरा म्हणजे ज्याची शक्ती जास्त आहे तो शासक बनेल अशा प्रकारची पार्श्वभूमी राजपुतामध्ये नव्हती. तर जो सर्वात मोठा पुत्र असेल तो राजसिंहासनावर राजा म्हणून विराजमान होत होता. पण औरंगजेबाने तत्कालीन स्थितीमध्ये या राजपुतांच्या जे काही उत्तराधिकाऱ्याच्या युद्धामध्ये किंवा उत्तराधिकाऱ्यांच्या बाबीमध्ये भाग घ्यायला सुरुवात केलं. तत्कालीन स्थितीमध्ये जो काही जसवंत सिंह होता तो एक हिंदू शासक किंवा हिंदू राजपूत शासक म्हणून नावारूपाला आला होता आणि त्यांनी मुघलांची सेवा राजदरबारामध्ये किंवा अनेक मोहिमेवर केली होती. आणि त्याच्या मृत्यूनंतर जसवंत सिंहाची पूर्ण जी संपत्ती असेल ती जप्त करण्याचा आदेश अजमेरचा सुभेदार इफ्तियार यांनी इसवी सन 1679 संपूर्ण जे काही साम्राज्य आहे त्याच्यामध्ये जसवंत सिंहाची जी काही संपत्ती आहे ती सर्व संपत्ती राजदरबारामध्ये राजखजिन्यामध्ये पाठवण्यात जावं असा एक आदेश काढला, आज्ञा दिली. आणि त्यावर औरंगजेबाने निर्णय घेतला की ज्या जसवंत सिंहाच्या राज्यामधलीच म्हणजे त्याचे राजधानी शहर जे जोधपूर होतं, जोधपूर समेत सर्व मारवाड हे सुद्धा खालसा केलं जावं आणि जी काही राज्याधिकाऱ्याची जी परंपरा आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. मग तत्कालीन स्थितीमध्ये एक निर्देश दिला गेला की जो काही राठोडाचे सरदार होते, मारवाडचे राठोड जे सरदार होते, यांना स्वतःच्या राज दरबारात किंवा मारवाडच्या शासकामध्ये मुघलांनी हस्तक्षेप करणं ही बाब त्यांना पटलेली नाही. पुढे मारवाडच्या शासकांनी विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे तत्कालीन स्थितीमध्ये जे काही निर्णय घेण्यात आले होते त्याच्यामध्ये जी काही वतन जहागिरी होती त्यामध्ये स्पष्टपणे मांडलं गेलं की मुघलाकडून किंवा औरंगजेबाकडून की एखादा शासक निपुत्रिक वारला तर त्याची पूर्ण संपत्ती राजदरबारात समाविष्ट होते. मग हा कायदा पुढे आणून किंवा या नियमानुसार त्याची संपत्ती त्याच्या पुत्राला किंवा पुत्र नसेल तर त्याच्या पत्नी असेल त्याला मिळणार नाही, तर ही संपत्ती पूर्ण राजखजान्यामध्ये दाखल होईल. मग तत्कालीन स्थितीमध्ये जसवंत सिंह आणि जसवंत सिंहाची जो मारवाडचा शासक म्हणून होता त्याच्या राठोड सरदारांनी एकत्र येऊन जे काही शाही सत्ता आहे आणि यांची जी काही चालली असणारी राजनीती यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. आणि जसवंत सिंह जो निपुत्रिक असं मानलं जात होतं, परंतु जसवंत सिंहाच्या नंतर म्हणजे ज्या दोन त्याच्या राण्या होत्या त्यांना प्रत्येकीला एक पुत्र जन्मास आला आणि त्यापुढे पहिला पुत्र म्हणजे जो अजित सिंह होता. अजित सिंह जन्मल्यानंतर औरंगजेबाला त्याच्या राजकारणामध्ये किंवा
राजपूतविषयी जो मारवाडविषयी धोरण होतं त्याच्यामध्ये बदल करणं भाग पडलं. पहिला पुत्र हा जो अजित सिंह होता तो मारवाडचा शासक म्हणून येणार होता आणि त्याला राजपद म्हणून द्यावंच लागत होतं. आणि दुसरा जो पुत्र होता तो अल्पकाळातच त्याचा मृत्यू झाल्यानंतर एकच अजित सिंह जो जिवंत होता तो एक मारवाडचा शासक म्हणून नावारूपाला यायला लागला. मग त्यावेळेस औरंगजेबाने त्याच्या अगोदर एक नवीन युद्धनीती आखली आणि मारवाडचा जो शासक जसवंत सिंह होता त्याचा एक भाऊ होता. त्या भावाचा मुलगा म्हणजेच जसवंत सिंहाच्या भावाचा मुलगा म्हणजे त्यांना एक अमरसिंह आणि त्या अमरसिंहाच्या पुत्रालाच म्हणजे इंद्रसिंहाला त्यांनी राजपद मारवाडचं द्यायचं ठरवलं. आणि त्यावेळेस त्यांनी 36 लाख रुपये उत्तराधिकाऱ्याचं शुल्क म्हणून त्याच्याकडून घेतलं आणि त्याला मारवाडची पूर्ण जहागिरी सत्ता सोपवली गेली. जेव्हा जसवंत सिंहालाच्या 2 राण्या दोन राण्यांना जे एक पुत्र झाला होता त्याच्यावर नियंत्रण म्हणजेच आपल्या शाही ठिकाणी किंवा मुघल दरबारामध्ये त्यांची नेमणूक किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवलं. म्हणजे औरंगजेब हा जसवंत सिंहाचं पूर्ण मारवाडचं सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. पण राठोड सरदार यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. त्यामध्ये ताहिर खान हा त्याचा जो राजपुताचा एक सरदार होता त्यांनी जोधपूर शहर आणि त्याच्यावर बंदोबस्त ठेवण्याचं कामसुद्धा केलं होतं. मग जसवंत सिंहाला जो पुत्र असून सुद्धा त्याला जो जसवंत सिंहाचा पुत्र आहे अजित सिंह जो बाल्यावस्थेमध्ये लहान होता त्याचं राज्य होतं तो खऱ्या अर्थाने, पण त्याकडे सोपवण्याचं औरंगजेबाची इच्छा नव्हती. शेवटी या घटनेचा विरोध म्हणून जो इंद्रसिंह मारवाडचा शासक म्हणून आलेला होता तो मारवाडमध्ये एक त्याला त्याची जी प्रतिमा होती ती एक राजा म्हणून तशा पद्धतीची नव्हती, तर तो अलोकप्रिय म्हणून ओळखला जात होता. त्याच्याकडे कार्यकौशल्य नव्हतं किंवा त्याच्याकडे कर्तबगारी नव्हती. त्यांनी 36 लाख रुपये औरंगजेबाला देऊन राजपद विकत घेतल्यासारखं त्यांनी मिळवून घेतलं होतं. आणि त्या काळामध्ये त्यांनी बादशाहाला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने बादशाह औरंगजेबाने तत्कालीन स्थितीमध्ये त्याच्याकडून अनेक प्रदेश हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. ही बाबसुद्धा राठोड सरदारांना एक आवडली नाही. औरंगजेबा आणि राठोड सरदार यांच्यामध्ये सततचा वाद होण्यास प्रारंभ झाला. कारण इंदरसिंह हा एक औरंगजेबाच्या दरबाराचा निष्ठावान दरबारी होता आणि त्याला जे राजपद दिलं गेलं होतं हे मुघलांच्या हितासाठी म्हणून होतं. पुढे या जसवंत सिंहाचा जो पुत्र होता तो जसवंत सिंहाचा जो पुत्र होता अजित सिंह त्यांनी राजपद मिळवावं यासाठी सर्व राजपूत राठोड एकत्र यायला लागले आणि त्याच्यामध्ये दुर्गादास राठोड नावाचा एक राठोड सरदार एकत्र आला आणि त्यांनी अन्य जे सरदारांना एकत्र केलं. पुढे त्याचाच परिणाम म्हणजे दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी औरंगजेब राहत होता अशा ठिकाणी त्या जसवंत सिंहाच्या 2 पत्नी आणि जो मुलगा आहे त्या अजित सिंहाला त्या दोघांची सुटका करण्यात आली आणि राठोडांनी मारवाडच्या प्रदेशामध्ये त्यांना पुन्हा एकदा घेऊन आलं. सर्व सामंत सरदार हे मारवाडच्या अजित सिंहाला शासक म्हणून जसवंत सिंहानंतर राजा म्हणून त्याला राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळेस मेवाड आणि मारवाड हे संबंध चांगल्या पद्धतीचे होते. मेवाडच्या शासकांनी सुद्धा मारवाडच्या शासकांसोबत एक मैत्रीपूर्ण संबंध होते आणि जे काही नातेसंबंध होते त्यामुळे त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. पुढे याचाच परिणाम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये
जे काही मारवाडचे जे शासक होते किंवा मारवाडचे जे राठोड सरदार होते, त्यांनी एकत्र यायला सुरुवात केला आणि औरंगजेबाविरुद्ध लढा देण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये जर आपण मारवाडचा जर विचार केला असता, मारवाडच्या अजित सिंहाने आणि त्याला परिवर्तन करण्यासाठी किंवा त्यांनी धर्म परिवर्तन करावं आणि मुघलांची सत्ता मान्य करून त्यानुसार राज्य करावं, अशा प्रकारची भूमिका ही औरंगजेबाची होती. पण शेवटी त्यांना राठोडांचा सततचा होणारा विरोध आणि तत्कालीन स्थितीमध्ये जे काही भारतामध्ये किंवा जे काही हिंदुस्थानामध्ये छोटे मोठे सरदार सामंत होते, त्यामध्ये औरंगजेबाचा विरोध करणारे अशी बऱ्याच जाती धर्मातील लोकांनी विरोध करायला प्रारंभ केला. त्याच्यामध्ये मराठी होते, शीख होते, गुरखे होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने औरंगजेबाच्या या नीतीला विरोध करायला सुरुवात केला. पुढे औरंगजेबाने याचा विचार करून शेवटी या अजित सिंहाला त्याचं राजपद त्याला बहाल करण्यात आलं. त्यावेळेस त्याचा जो योग्य असा सेनापती किंवा त्याचा नेतृत्व करणारा ताहिर खान यांनी बादशाहला एक प्रस्ताव ठेवला की राठोडाचे जे काही जे दबाव किंवा राठोड्यांचे विद्रोह होत आहेत, याचा विचार करता जर आपण अजित सिंहाला राजपद दिलं तर ही जवळपास 15 वर्षापर्यंत, म्हणजे तो बाल्यावस्थेमधून तरुण्यावस्थेपर्यंत येऊ शकतो, त्याच्या विरुद्ध जे आपण काही नेतृत्व किंवा अभियान केलं तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळं तो एक लहान असताना त्याच्या विरुद्धात किंवा तो आपल्या हिंदू साम्राज्याला संघटित करून मुघलाविरुद्ध एक चळवळ निर्माण करण्याची त्याच्यापासून भीती कमी आहे, अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी औरंगजेबाला सांगायला सुरुवात केली. आता औरंगजेब तत्कालीन स्थितीमध्ये मारवाडला मिळवून घेण्यासाठी का प्रयत्नशील होता, तर अजितसिंहाचं जे साम्राज्य होतं, हे साम्राज्य म्हणजेच आग्रा असेल, अलाहाबाद या ठिकाणचा मुख्य मार्ग होता, हे मारवाडवरून जात होता आणि या ठिकाणी जे काही व्यापार, उद्योग, धंदे यासाठी लागणारा जे काही आवक जावक असेल किंवा रहदारी या ठिकाणून मारवाडकडून होत होती. आणि मुघल सैन्य एखादा युद्ध अभियान करायचं असेल तर या मारवाडकडून जात होते. त्यामुळे हा प्रदेश मुघलांच्या आधिपत्याखाली असावा, हा उद्देश तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेबाचा होता. आता ह्या औरंगजेबाची ही नीती शेवटपर्यंत राहिली, पण राठोड सरदारांनी त्याचा विरोध करायला सुरुवात केला आणि इसवी सन 1679 मध्ये राठोडांचा विद्रोह हे एक प्रतिस्पर्धी विद्रोह म्हणून नावारूपाला आला आणि हा विद्रोह पुढे अजितसिंह राजसत्तेवर आल्यानंतर त्यांनी मारवाडचं शासकपद भूषवल्यानंतर जी वातावरण राठोड विरोधी होतं ते काही प्रमाणात थांबलं गेलं आणि पुढे मुघल आणि राजपूत संबंधाचा विचार करता औरंगजेबाच्या कालखंडामध्ये जसे संबंध होते तसे संबंध हे अन्य शासकाच्या कालखंडात म्हणजे मुघल बादशहाच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले नव्हते. सम्राट जो बादशाह अकबर होता त्याच्या कालखंडामध्ये त्यांनी वैवाहिक संबंध निर्माण केले. अनेक सरदार सामंतांना, राजपुतांना योग्य स्थान दिलं. त्याचबरोबर त्यांना मानाचं स्थान दिल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती म्हणजे राजपूत सरदारांनी सहानुभूती दाखवली. अनेक युद्ध मोहिमामध्ये दक्षिणेमध्ये, उत्तरेमध्ये, त्याचबरोबर हिंदुस्थानाच्या बाहेरसुद्धा युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. पण औरंगजेबाच्या कट्टर मुस्लिम धार्मिकतेचा, त्याचबरोबर साम्राज्य विस्ताराच्या एक त्याच्या महत्त्वाकांक्षेचा परिणाम म्हणजे शेवटी या राजपुतांचा सुद्धा त्याला विरोध व्हायला प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे दक्षिणेमध्ये जे मराठ्यांची सत्ता होती, त्याचबरोबर शीख असतील किंवा अन्य जे काही शासक असतील, यांनी वेळोवेळी या औरंगजेबाला विरोध करायला सुरुवात केलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे पुढे या राजपुतांच्या राजवंशामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे औरंगजेबाला एक राजपुतांचा विद्रोह
करणारं म्हणजे विद्रोहाची परिस्थिती निर्माण होण्यास एक बाब निर्माण झाली आणि शेवटी ह्या औरंगजेबाला माघार सुद्धा यामधून घ्यावी लागली. म्हणजे जे राजपूत विषयक धोरण होतं कोणाचं, तर औरंगजेबाच्या कालखंडामध्ये, तर मारवाडचा आणि मेवाडचा पूर्ण प्रदेश मिळवून घेण्यासाठी तो प्रयत्नशील होता. जी पार्श्वभूमी म्हणजे साम्राज्य विस्ताराची पार्श्वभूमी सम्राट किंवा बादशाह अकबराच्या कालखंडापासून जहागीरच्या कालखंडात, त्याच्यानंतर शहाजहानच्या कालखंडात आणि औरंगजेबाच्या कालखंडामध्ये एक शासन पद्धती निर्माण झाली होती. त्यामध्ये युद्धमोहिमा वाढल्या गेल्या. राजपूत जे शासक होते त्यांना दक्षिणेच्या मोहिमेवर अनेक ठिकाणी पाठवलं गेलं, पण काही राजवंशाची सत्ता पूर्णपणे नष्ट करून त्या ठिकाणी व्यापार आणि वाणिज्य, त्याचबरोबर उद्योगधंदे, सैन्याची आयात निर्यात या उद्देशाने आग्रा आणि अहमदाबाद या ठिकाणचा मुख्य मार्ग म्हणजे मारवाडहून जात होता, तो मुघलांच्या अधिपत्याखाली असावा आणि हा प्रदेश मुघलांच्या अधिपत्याखाली आला तर त्यावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करता येईल आणि काहीही अडचण येणार नाही. ही औरंगजेबाची जी महत्त्वाकांक्षा होती, ही महत्त्वाकांक्षा राजपुताविषयीचे जे धोरण किंवा संबंध होते हे बिघडण्यास कारणीभूत ठरले. त्याचबरोबर त्यांनी जजिया नावाचा कर सुद्धा इसवी सन 1679च्या कालखंडामध्ये लावला. जो कर सम्राट अकबराने, बादशाह अकबराने पूर्णपणे मिटवला होता. तो कर पुन्हा सुरू करून हिंदूचे मंदिरे असतील किंवा अन्य देवस्थान असेल हे उद्ध्वस्त करण्याची एक नीतीसुद्धा आखली. त्यामुळे राजपूत, मराठे, जे काही हिंदू धर्मातले जे काही अन्य मुस्लिम वगळता जे गैरमुस्लिम होते त्यांना जजिया कर लावला होता. त्याचबरोबर धार्मिक तीर्थक्षेत्र काही प्रमाणात पाळले गेले होते. त्यामुळं औरंगजेबाविरुद्ध एक विरोधाची पार्श्वभूमी निर्माण होण्यास कारण ठरलं. त्याचमध्ये राजवंशामध्ये सहभाग घेतल्या, राजवंशाच्या उत्तराधिकाऱ्याच्या लढाईमध्ये या सम्राट जो का बादशाह अकबराने भाग घेतल्यामुळं जो निष्ठावंत जसवंत सिंह होता त्याच्या मृत्यूनंतर त्याची पूर्ण संपत्ती असेल, त्याच्या उत्तराधिकाऱ्याचं त्याच्या मुलाला न देता अन्य एका इंद्रसिंहाला देण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेबाने करण्याचं काम केलं आणि त्याच्या सहाय्याने मारवाडचं, अजमेर असेल हे ठिकाण पूर्णपणे मिळून घेऊन त्या ठिकाणची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही बाब राठोड सरदारांना किंवा त्या ठिकाणच्या जनतेला पटलेली नाही. हे सर्व संबंध म्हणजे औरंगजेबाच्या कालखंडामध्ये सर्वप्रथम 20 वर्षाच्या कालखंडामध्ये तो एक मैत्रीपूर्ण संबंध असणारा शासक पुढे विरोधाची पार्श्वभूमी निर्माण होण्यास कारणीभूत ठरला. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण औरंगजेबाचं धर्मासंबंधीचं धोरण कशासंबंधीचं होतं याची माहिती म्हणजे क नंबरचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण जो घटक क्रमांक 4 प्रकरण 34 शहाजहान आणि औरंगजेब यामधील नंबर अ चा पॉईंट औरंगजेबाची कारकीर्द आणि त्यांनी मिळवलेले पराक्रम किंवा विजय त्याची माहिती घेतली. नंबर 1 चा अ चा पॉईंट, नंतर ब चा पॉईंट होता राजपूतविषयक धोरण कालच्या पिरियडमध्ये आणि आजच्या पिरियडमध्ये औरंगजेब आणि राजपुतांबद्दलचं होणारं कशा पद्धतीचं धोरण होतं हे समजून घेतलं. आणि उद्याच्या आपण प्रकरणामध्ये औरंगजेबाचं धर्मासंबंधीचं धोरण कसं होतं, इस्लाम धर्मासंबंधीचं, हिंदू धर्मासंबंधीचं किंवा अन्य जे काही धर्म असतील त्याबद्दलचं औरंगजेबाचं धोरण कशा पद्धतीचं होतं हे क नंबरचा पॉईंट उद्याच्या प्रकरणामध्ये आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत.